नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत मुंबई सेंट्रल बस स्टँड। इथूनच आपला प्रवास असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात धावणारी एकमेव बस जी मुंबईहून थेट विजयदुर्गसाठी धावते। या रात्रांनी प्रवासाचा जो अंतर असणार आहे साधारण 450 किलोमीटर। सध्या जो टायमिंग झालेला आहे तो 4:26 आपल्याला जी बस लागणार आहे विजयदुर्ग जाण्यासाठी संध्याकाळी 5:30 ची बस। रिझर्वेशन केलेलं आहे ऑलरेडी। तिकीट भाडं पाहू शकता तुम्ही, 850 रुपये ऑनलाईन तिकीट भाडं। सध्या गाडीमध्ये 17 सीट बाकी आहेत आणि बोर्डिंग पॉईंट पाहू शकता तुम्ही। मुंबई सेंट्रलवरून दादर पूर्व, कुर्ला, नेहरू नगर, मैत्री पार्क, मानखुर्द रेल्वे स्टेशन, वाशी हायवे, कोकण भवन एवढे बोर्डिंग पॉईंट आहे त्याला। मुंबईपासून ज्या मार्गावर आपला प्रवास होणार आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे, या मार्गावर आपला प्रवास होणार आहे। कुणी या बसचा प्रवास केलेला आहे नक्कीच तुमचा अनुभव शेअर करा कमेंटमध्ये। याच बस स्टँडवरून आपण एक ब्लॉग केला होता पाठीमागे, मुंबई ते मालवण। दिवसाचा प्रवास पाहिला नसेल तर पाहून घ्या। आणि मित्रांनो, तुम्हाला खुशखबर द्यायची आहे की आपली जगन्नाथ यात्रा येते। आपण आता सीट वगैरे बुकिंग केलेले आहे ऑलरेडी आणि गाडीमधले सगळे सीट्स फुल झालेले आहेत। जगन्नाथ यात्रेचा जो प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे तो ऑगस्टमध्ये मस्तपैकी असा। बोला जय जगन्नाथ। मुंबई सेंट्रल बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे। तुम्ही आरक्षण बुकिंग करू शकता इथे। या ठिकाणी वेळापत्रक वगैरे दिलेले आहे। गाडी आपल्या समोरच आहे, फक्त सुटण्याचा टायमिंग आहे तो 5:30 आहे। आता 1 तास बाकी आहे गाडी सुटायला। तर आपल्यासमोर गाडी पाहू शकता। ही जी गाडी आहे ना ही मुंबई विजयदुर्ग गाडी आहे। सेंट्रल बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे। बरेच प्रवासी वर्ग इथे बसलेले आहेत बसची वाट वगैरे बघताना। मुंबई सेंट्रल माजलगाव नंतर आपली बस आहे मुंबई सेंट्रल विजयदुर्ग, बरोबर 5:30 ची बस। गाडी फलाटला लागायची आधी तुम्हाला गाडीचा मार्ग सांगतो, गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे। ही आपली गाडी आहे ना विजयदुर्ग, मुंबई पनवेल, मानगाव, चिपळूण, राजापूर, तरळा, फणसगाव, फायनल स्टॉप विजयदुर्ग असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। गाडी नंबर MH14 MH सिरीजची गाडी 3289 या गाडीने आपण प्रवास करतोय। फायनली आपली बस फलाटला लागलेली आहे, फलाट क्रमांक 2। याआधी एक गाडी गेली होती कदंबा गोवा राज्यातली, त्या गाडीला पण बुकिंग आहे मुंबई गोवा। थोडा वेळ लागतो आपल्या गाडीला बुकिंग चेकिंग करण्यासाठी, कारण बुकिंग चेक करणं आणि प्रवासी ज्या त्या टायमावर येणं हे खूप मॅटर करतं। कारण प्रवासी टायमावर आले पाहिजे। जर तुम्ही बुकिंग करून प्रवास करत असाल ना अर्धा तास आधी येऊन थांबा, तर याची थोडीशी काळजी घ्या तुम्ही। तर याआधी आपण जो रूट केला होता पैठण मुंबई, ती गाडी आत्ता लागलेली आहे, बरोबर 5:45ची गाडी आहे आणि इथे लागलेली पैठण मुंबई। आता ही रिटर्न चालली गाडी आणि त्याच्यानंतर आपण मुंबईवरून विजयदुर्ग गाडी पकडतो। जाता जाता ड्रायव्हरला तुमची मस्तपैकी भेट घेऊया। आपली गाडीचा टायमिंग काय निघायचा, इथून निघायचं काय टायमिंग आपल्या गाडीचा? 5:45। चला दादा भेटू आपण पैठणला, कधी आलो ना मी नक्की भेटू आपण। चला बाय। बॅक टू बॅक तुम्हाला जर्नी पाहायला मिळते पैठण मुंबई, मुंबई विजयदुर्ग। तर मंडळी आपली गाडी मुंबई सेंट्रलवरून रवाना झालेली आहे ऑन टाईम 5:35। चला मंडळी मस्तपैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा रात्राने प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। आता आपल्या प्रवासाला सुरुवात होते मुंबईच्या गर्दीतून। मुंबईमध्ये गोंगाट, गर्दी, रस्त्यांवरची धावपळ नेहमीसारखेच, गाड्यांचे हॉर्न, लोकांची लगबग आणि ट्रॅफिक। पण त्या सगळ्यात माझी लालपरी हळूहळू संयमाने पुढे सरकते शहराच्या या धावत्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी। मुंबई सेंट्रलवरून वाटेत येणारे बोर्डिंग पॉईंट दादर, कुर्ला, मैत्री पार्क, मानखुर्द, वाशी आणि कोकण भवन। जसं जसं आपण वाशीच्या पुलावर चढतो तसं तसं मुंबईचं वजन हलकं होतं, ट्रॅफिक कमी होतं, आवाज शांत होतो आणि आसपासचा नजारा थोडा थोडा बदलतो। बापरे, खतरनाक गर्दी होती राव मुंबईच्या साईडला। टोटल अंतर बघायचं झालं तर 45 ते 50 किलोमीटरचं अंतर आहे मुंबई सेंट्रलपासून पनवेल। इथे पोहोचण्यासाठी आपल्याला 3 तासाहून अधिक कालावधी लागलेला आहे पनवेलला पोहोचायला। असं वाटत होतं कधी ट्रॅफिकच्या बाहेर निघते। बसमध्ये पूर्ण पॅक आहे आणि बसायला एक पण सीट नाही आहे। तुम्हाला जर हा प्रवास करायचा असेल ना तर मी रिकमेंडेड करेल की तुम्ही बुकिंग करून हा प्रवास करा, कारण पनवेलला पोचता एक पण सीट राहिली नाही, सगळी फुल पॅक झालेली। 1-2 स्टँडिंग आहे, ते पण आता मध्ये कुठेतरी उतरते। आता आपली बस रवाना होते पनवेलवरून आणि पनवेल बस स्टँडला गर्दी बघा तुम्ही। इथे रात्रीचे वाजलेले जवळजवळ 8:30 वाजून गेलेत रात्रीचे। आपली गाडी जेवणासाठी कुठे थांबणार आहे? मिलन पॅलेस राजापूरवाली जी गाडी थांबली होती ना गेल्या वेळेस, तिथेच आपली बस थांबणार आहे। इथे आपण गेल्या वेळेस आंबावडी घेतली होती, बघूया मिळाली तर घेऊया अजून तिथे। मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे बाहेर, म्हणून सगळ्यात जास्त तुम्हाला माहीत असेल मुंबईचं सगळ्यात जास्त रूट का करत ना आपण, कारण या भागात ना सुरुवातीपासून इतकं ट्रॅफिक असते। कधीतरी ठीक आहे, सारखं रूट करायला पण कंटाळा येतो या भागात। त्यामुळे 3 महिन्यात 4 महिन्यात रूट केलं का नाही युनिक वाटतं काहीतरी।
तर मित्रांनो आपण थांबलेले हॉटेल मिलन पॅलेस पेनपासून 8 किलोमीटरच्या अंतरावर. त्या आधी आपली गाडी जेवणासाठी थांबलेली आहे. बरोबर या ठिकाणी 9:30 झालेत, म्हणजे बरोबर 9:30 वाजता ही बस इथं पोहोचलेली आहे. तर आतापर्यंत एवढ्या काही बसेस आले नाहीत, पण आपली एक बस इथे आलेली आहे. गेल्या वेळेस जे आपण या ठिकाणी आलो होतो ना, भाई साहेब अक्षरशः हे सगळं मैदान होतं ना पूर्ण पॅक झालं होतं. त्यावेळेस जो सण होता तो शिमगाव होता. त्याच वेळेस आपण तो रोड केला होता नालासोपारा राजापूर. आणि बघता बघता या ठिकाणी गाड्या पाहू शकता तुम्ही. इथे आपली बस मुंबई विजयदुर्ग, त्याच्यानंतर मॅक्रोपोलो टाटा प्रायव्हेट गाडी बोरिवली राजापूर या गाडीचा आपण रोड केलेला आहे. आय थिंक नालासोपारा होती ती गाडी. बोरिवली राजापूर गाडी स्लीपर बस, त्याच्यानंतर अजून एक स्लीपर बस बोरिवली देवगड. तर मित्रांनो मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे. आणि आता जेवढ्या पण गाड्या आलेल्या आहेत तिथं यांची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. कोणत्या गाड्या 9:30च्या टायमिंगला आलेले आहेत. मला एका गोष्टीचं खास नवल वाटतं, ह्या ज्या जुन्या स्लीपर बसेस आहेत ना त्या अजून पण टिकून आहेत. ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी शयनयान बसेस आल्या होत्या ना एसटीच्या ताप्यात, त्या अजून कुठे दिसत पण नाही. त्या खास करून ते नागपूर पुणे साईडला आहेत बऱ्यापैकी शयनयान बसेस. अकोला असेल, नागपूर असेल, शेगाव वगैरे. कोकणाकडे बघा तुम्ही कशा एकदम सोन्यासारख्या बसेस जपलेले आहेत, अजून पण टॉप 1 कंडिशनमध्ये. या स्लीपर बसचा प्रवास केला असता, पण तुम्हाला माहिती आहे स्लीपर बसचा जो पास आहे ना 2 गुणा किंमत वाढलेली आहे. स्लीपरच्या पासमध्ये मला 2 साधे पास मिळतील, त्यापेक्षा हे बरं आहे. आता इथून पुढचा तुम्हाला जास्त काय प्रवास दाखवणार नाही. मेन स्टॉप आपण घेऊया, कारण ऑलरेडी तुम्हाला या रोडवरचा प्रवास दाखवलेला आहे. नालासोपारा राजापूर, त्याच्यानंतर आपण हा रोड करतोय विजयदुर्गचा नाईट रात्रांनी प्रवास. रोड तर सेमच आहे. या रोडवरचा जो हायवे आहे ना मुंबई गोवा हायवे, तो तळेरेपर्यंत आपल्याला बघायला मिळेल. तळेरेनंतर थोडासा वेगळ्या रोडनं गाडी जाणार आहे आपली विजयदुर्गसाठी. आपल्या गाडीमध्ये जसं गर्दी भरली ना पनवेलला आल्यानंतर, पण काही प्रवासी होते पनवेल बसस्टँडला, पण ते काही घेतले नाहीत किंवा ते काय आले नाहीत. कारण जे प्रवासी होते आपल्या गाडीमध्ये ते डायरेक्ट थेटचे प्रवासी होते, त्यामुळे काही त्यांना बसायला चान्सच नव्हता. बघता काय व्हिडिओ? हां एस टीचे आपले. आपण कुठले व्हिडिओ बघितले? आपण मी आता मला तर सांगता येत नाही, पण तुमचे जे तुमच्या आहेत ना जे आहेत ना बरोबर, नक्की. जस्ट तुम्हाला तोंडासमोर येता मला दिसलं बरं वाटतं. हो बरोबर, म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला माहिती मिळते ना. आणि आपण चांगले काम करतो त्यासाठी, लोकांना कसं नॉलेज वाढेल. आपण कोणत्या गाडीने आलं? मी बोरिवली देवगड स्लीपर बस. अरे वा, कशी आहे बस? अजून पण टॉप कंडिशन मध्ये. कोकणामध्ये एकदम सोन्यासारख्या जपलेले आहे. बघू कधी प्रवास जमला तरी करेल. कुठले आपण? मी ऍक्च्युली देवगडचाच आहे. अच्छा. आणि राहत होता आतापर्यंत मी कल्याण. अच्छा, येणं जाणं आपलं असतंय. आणि गौरी गणपती निमित्त आपण काय प्लॅन केलाय? म्हणजे आता घरीच आहे की परत येणार आहे तुम्ही? म्हणजे मोठे मुलांच्या माध्यमातून काही जाणं वगैरे पण काहीतरी आहे नियोजन. हां, बरं वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपण रूट केलेले आहेत, विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा, खानदेश पूर्ण. त्यामुळे आपली ही जी सिरीज आहे ना ती कंटिन्यू चालू होणार आहे जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत. नेहमीप्रमाणेच आपण या ठिकाणी जे फूड घेतो ना आंबावडी, त्यावेळेस पण आंबावडी घेतलेली आपण. आता दादांबरोबर शेअर करूया आपण आंबावडी. एकदम मस्त लागते यार. तर या मंडळी कोकणातील मस्तपैकी आहे गोड धोड आंबावडी खायला. कधी पण आलो ना, आंबावडी नाही खोबऱ्याची वडी असं काहीतरी आहे. बहुतेक आंबेवडीचं सीझन संपलेलं दिसतंय बहुतेक आहे ना. खोबऱ्याची वडी आहे, पण असं लागते तर मस्त. गाडी म्हणून परत गाडी आत घालणारच नाही काय चक्कर.
मुंबई सेंट्रलपासून जवळपास 140 किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचलेलो आहे माणगाव बस स्टँडला. बरोबर मुंबई सेंट्रलवरून माणगाव पोहोचण्यासाठी आपल्याला तब्बल 5 ते 5.5 तासांचा कालावधी लागलेला आहे माणगावला पोहोचण्यासाठी. वातावरण एकदम शांत झालेलं आहे आणि प्रवासी मंडळी अक्षरशः गाढ झोपी गेलेले आहे. हायवे जो आहे ना एकदम स्मूथ हायवे, त्यामुळे कधी तुम्हाला झोप लागेल ना सांगता येणार नाही. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस एसटीच्या ताफ्यात प्रायव्हेट बसेस आल्या होत्या त्यावेळेस आपण याच आगाराचा एक रूट केला होता, माजलगाव माणगाव. एकदम इंटरेस्टिंग असा रूट आहे. आणि आता माणगाववरून आपली बस जाणार महाड, पोलादपूर, डायरेक्ट चिपळूण. आपण डायरेक्ट मेन स्टॉप घेऊया. फक्त तुम्हाला टायमिंग सांगतो मध्ये मध्ये. बघा नाही ते हा? हो, माहिती आहे. आपण तो ड्रायव्हर काय बोललो माहिती आहे, फॅसिलिटी म्हणतात. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो पोलादपूर. आता इथून पुढे जो बोगदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ना, कशेडी बोगदा, मध्ये तुम्हाला तो घाट पण दाखवला होता. पोलादपूरवरून आपल्याला एक रूट सजेशन केला होता, पोलादपूर सुरत असं काहीतरी गाडी आहे पोलादपूरवरून, GSRTC वगैरे असं काहीतरी. बघूया आता कधी योग येते आपल्याला GSRTCनं प्रवास करण्याचा. तुम्ही कमेंट करून सांगितलं की तुम्हाला पोलादपूरवरून रोड पाहिजे की महाडवरून.
आपण पोहोचलो चिपळूणच्या शिवाजीनगर बस स्टँडला. चालक आणि वाघदादा या रोडवर चेंज झालेले, त्यांची ड्युटी आता चिपळूण पर्यंत संपलेली. आता दुसरे क्रू येणार आहेत. दादांची छोटीशी ओळख करून देतो. दादा आपलं नाव? सुधीर मिळगावकर, विजयदुर्ग. इथपर्यंत ड्युटी असते आपली आणि इथून पुढे दुसरे क्रू येतात. म्हणजे आतापर्यंत निम्मा जर्नी कंप्लीट झाला म्हणायचे. दादांसोबत प्रवास करून भारी वाटले. चला दादा कधी आले तर भेटूया आपण विजयदुर्गला. चिपळूणचं शिवाजीनगर बस स्टँड आहे, पाहून घ्या. एक छोटंसं बस स्टँड, शिवाजीनगर बस स्टँड चिपळूण. आणि आपल्या बसच्या बाजूला अजून एक बस आहे. बोरिवलीवरून कणकवली चालली ती गाडी. आय थिंक कणकवली आगारचा एक रूट केला होता आपण, कणकवली गाणगापूर वगैरे. पण ती गाडी येते ती सावंतवाडी गाणगापूर. तर ही ती गाडी आहे बोरिवली कणकवली. या बी गाडीचे क्रू आहेत ना इथं चेंज झालेले आहेत. तर आपले सेकंड चालक दादा, ज्यांची ड्युटी विजयदुर्गपर्यंत आहे. चिपळूणवरून आपल्याला विजयदुर्गचं जे अंतर दाखवतंय 174 किलोमीटर. आतापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे 250 किलोमीटरचं अंतर मुंबईपासून चिपळूण. तर आपण पोहोचलोय चिपळूणच्या मेन बस स्टँडला, जिथून आपण प्रवास केला होता चिपळूण ते अक्कलकोट. आणि या रोडवरनं अजून एक प्रवास केला होता खेड ते नांदेड. मला वाटतं 17 ते 18 तासांचा तो प्रवास झाला होता. खतरनाक जर्नी होता तो पण नाईट रात्रांनी. आणि ही जी जर्नी आहे ना आपण बॅक टू बॅक केलेली आहे. आणि ही जर्नी करण्यासाठी जी सगळ्यात इम्पॉर्टंट लागते ना ते म्हणजे झोप. ती कंप्लीट झाली पाहिजे. बॅक टू बॅक जर्नी करून झोप पण महत्वाची आहे ना तेवढी. लांजा बस स्टँडला बरोबर आपली बस 4:37 पोहोचलेली. लांजानंतर अजून आपल्याला जो अंतर पार करायचा विजयदुर्गसाठी टोटल 117 किलोमीटर. म्हणजे थोडा प्रवास आपला राहिलेला आहे. पण रोड थोडेसे मध्ये मध्ये खराब आहेत ना, कारण रोडचं काम अजून कंप्लीट नाही झालं. रोड बघाल ना तर अजून रोडचं काम ओबड धाबड रोड आहे. तुम्हाला आवाज येत असेल, थोडाफार कच्चा रोड आहे इथं. फायनली आपण पोहोचलेलो आहे राजापूर बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 5:12 झाले. राजापूर बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे. प्रवासी पाहू शकता तुम्ही बस स्टँडला वगैरे. याच आगारात आपण एक रूट केला होता, मी तुम्हाला बोललो होतो, नालासोपारा राजापूर. आणि तो जो मार्ग आहे ना थोडासा वेगळ्या मार्गाने जाते ती गाडी. म्हणजे आपण ज्या मार्गाने आता आलोय काही अंतरानंतर त्या गाडीचा जो मार्ग आहे ना थोडासा युनिक आहे. म्हणजे आपली जी गाडी आहे ती एकदम सरळ येते तळेरेपर्यंत. त्याच्यानंतर मग खाली जावं लागतो विजयदुर्गला वगैरे. आणि राजापूर बस स्टँडचा टोटल फलाट आहे, फलाट क्रमांक 6 फलाट आहेत. आणि इथे वाहतूक नियंत्रित कक्ष. राजापूरला इथे 5 मिनिटासाठी बस थांबलेली आपली, तरी प्रवाशांसाठी सूचना वगैरे दिलेली. मला नाही बस स्टँड कणकवली बस स्टँड सारखं वाटतं. म्हणजे कणकवली बस स्टँड आणि या बस स्टँड मध्ये एवढा काय फरक नाही, सेम टू सेम कणकवलीला आल्यासारखं वाटतंय. या रूटवर जेवढे पण जिल्हे आलेले, जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, मुंबई, त्याच्यानंतर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीनंतर गाडी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाईल. म्हणजे असं टोटल 5 जिल्ह्यातून बस जाते. मुंबई विजयदुर्ग मुंबई.
सुप्रभात मंडळी, आपण पोहोचलोय तळेरे बस स्टँड. तराळा लिहिलेले, तळेरे तराळा माहित नाही, बागदादा तराळा म्हणत होते. फणसगाव मार्गे गाडी जाणार डायरेक्ट विजयदुर्ग. विजयदुर्गचं जे अंतर आहे इथून 53 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे आणि पूर्ण इथून पुढे गावखेड्यातला रोड आहे. मस्तपैकी अशी सकाळ होत आली आहे, इथे आपली गाडी उभी आहे आणि अशा प्रकारचं हे तळेरे बस स्टँडचा परिसर आहे. एकदम छोटासा बस स्टँड आहे पण टापटीपणा बघा ना या ठिकाणी जबरदस्त आहे. ड्रायव्हर दादा म्हणत होते चहा वगैरे घ्यायचा का, म्हटलं पुढे जाऊन मला गाडी पकडायची आहे पंढरपूरवाली, कारण गाडी पकडणं महत्त्वाचं आहे. विजयदुर्ग पंढरपूर, पण एकदा गेलेली गाडी परत रिटर्न येत नाही, त्यामुळे टायमिंगचं आपल्याला बंधन आहे, त्यामुळे पोहोचणं लवकर गरजेचं आहे, कारण तोच आपला परतीचा प्रवास असणार आहे. पावणे 8ला गाडी आहे. तर माझा जो प्लॅन होता ना तो विजयदुर्ग पंढरपूर करायचा, पण अशी कोणती गाडी आहे म्हणलं की मला पहाटे पोहोचवते विजयदुर्गला, म्हणजे असं कोणतीच गाडी विजयदुर्गला पहाटे येत नाही. ही अशी एक गाडी ती विजयदुर्गला जाते. जर गाडी अर्जंट असेल ना तर मध्ये कुठेतरी फ्रेश होऊया आणि त्याच्यानंतर मुंबई गोवा आपण जो हायवे सोडला ना त्याच्यानंतर आपल्याला जो रोड लागलेला आहे एकदम सिंगल रोड आहे. तर पाहू शकता सिंगल रोड वगैरे. आता हे मला वाटतं सिंगल रोड आहे ना तो आपल्याला विजयदुर्गपर्यंत लागेल. त्या रोडवर ना असे स्टॉप घेत घेत जाणार गाडी, कारण या रोडवरचे जे प्रवासी आहेत ते लोकलचे प्रवासी समजू शकतो आपण, जे विजयदुर्गच्या मार्गावर आहेत. इथे पॉवर बँक मस्तपैकी असं चार्जिंग लावलेलं आहे. असंच मी पॉवर बँक चार्जिंग लावला होता ठाणे बेळगावच्या रोडला. बेळगावला पोहोचल्यानंतर तो पॉवर बँकच गायब झाला. तेव्हापासून जरा थोडंसं लक्ष देऊन काम चाललं आहे आपल्या प्रवासात. काही गोष्टी आपल्या जबाबदारीवर सांभाळणं महत्त्वाचं आहे. तर असं कोणी पॉवर बँक मोबाईल वगैरे चार्जिंग लावत असेल ना थोडीशी काळजी घ्या. आणि रोड पहा तुम्ही, एकदम म्हणजे सिंगल असा रोड आहे, जबरदस्त. अशा रोडवरनं प्रवास करायची मजा भाई काय ओव्हर आहे. तराळा आणि तळेरे एकच आहे का वेगळं आहे? अच्छा एकच आहे. मला वाटलं तराळा आणि तळेरे वेगवेगळे आहे. अच्छा, म्हणजे कोण तराळा म्हणतं कोण तळेरे म्हणतं असं. विजयदुर्ग पुणे. तर मंडळी मस्तपैकी असा कोकण एक्सप्रेस प्रवास आपला झालेला आहे. मुंबईपासून विजयदुर्गपर्यंत तब्बल 450 किलोमीटरचा समथिंग हा प्रवास होता. ही अशी एक गाडी जी खेडेपाड्यातनं जाऊन परत ती मुंबईला जाते. मुंबईवरून येताना पण ही गाडी तळेरेनंतर खेडेपाड्यातनं जाऊन परत ती विजयदुर्गला जाते. इंटरेस्टिंग रूट आहे. रोड बघा, नेचर बघा, इकडचं कल्चर बघा. कधी तुम्ही आलात ना इकडे तर इकडे नक्की विजिट करा. पावसाळ्याचा सीझन आहे, थोडंसं काळजीपूर्वक प्रवास करा. इथून आता 5 ते 4 किलोमीटर अंतरावर विजयदुर्ग आहे. त्याच्यानंतर आपला प्रवास तिथे एंड होईल. पावसामध्ये जी हिरवळ असते ना कोकणातली, बापरे, डोळ्याला एकदम सुकून आणि गारवा भेटतं ते
हिरवळ बघूनच महाराष्ट्राचे जे मेन सौंदर्य आहे ना ते म्हणजे कोकण. विजयदुर्ग नुसतं गावच नाही तर विजयदुर्ग हा एक पर्यटक स्थळ आहे. विजयदुर्ग म्हणजे चिटकूनच समुद्र किनारपट्टी आहे पूर्ण. मी ज्यावेळेस कोकण साईडला येतो ना सगळ्यात पहिले बघतो ते जुन्या टाईपची घरं, कारण मी येणाऱ्या भविष्यात ते घरं दिसणार नाहीत काही ठिकाणी. पहिली जी एकदम जुनी घरं आहेत ना ते अजून सुद्धा अस्तित्वात आहेत, बघायला पण भारी वाटतं ते. आता गाडी विजयदुर्गला पोहोचलेली आहे तर आता इथं बस स्टँड बघून घेऊया कसं आहे. एकदम असं मोठं वगैरे बस स्टँड आहे, एकदम छोटंसं आणि टपटेप असं बस स्टँड आहे. तर मित्रांनो आपले कोकण एसटी प्रेमी मित्र आपल्याला इथे भेटायला आलेले आहेत, त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. काय नाव आपलं? दर्शन योगेश डोंगरे. दर्शन डोंगरे. बरेच वेळा एसटीला नाव वगैरे बघितलं होतं इथे, जसं तुम्ही बोर्ड रोड वगैरे देता ना त्यावेळेस मी एकदा बघितले होते. तर आपण प्रॉपर इथलेच आहे. शूट ड्रोन अलाउड आहे शूट करायला? मग काय विषयच नाही. मग तुम्हाला एकदम ते म्हणतात ना वॉइस ओव्हर टाईपच्या माध्यमातून मस्तपैकी असं बघायला मिळेल. आता या गाडीचा रूट झाला आपला. आता विजयदुर्गवरून आपला जो रूट असणार आहे आपण कंटिन्यू करतो इथून विजयदुर्ग ते पंढरपूर वाया गगनबावडा मार्गे. गगनबावडा मार्गे जाते ना? अच्छा, भुईबावडा मार्गे म्हणजे कोणती गाडी जाते? पुणे सकाळी 7ची. ती वेगळी गाडी असते. तर म्हणजे असं 2 गाड्या जातात, एक गगनबावडा मार्गे जाते आणि दुसरी म्हणजे भुईबावडा मार्गे. तर आपण डेपोमध्ये पोहोचलेलो आहे आणि अशा प्रकारचं आहे विजयदुर्ग बस स्टँडचा डेपो आहे. बस स्टँड पलीकडे एकदम छोटं बस स्टँड आहे आणि त्या डेपोमध्ये गाड्या बघा एकदम मस्त असं रूट आहे. त्यातलीच आपण एक गाडी पकडणार आहोत विजयदुर्ग पंढरपूर. आपण कुठले प्रॉपर? नांदेड. किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? 2017 पासून. ह्याच रूटवर असता सेम? नाही, पंढरपूर, पुन्हा, मुंबई. लॉंग रूटवर सुद्धा असता तुम्ही? गाडी मेंटेन मध्ये ठेवता ते तुम्ही कोणतीही गाडी बघा इकडच्या साईडची. पण अशीच गाडी जर जुन्या टाईपची बघाल ना इतर ठिकाणी, बापरे, कंडिशन थोडीशी समजू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा रात्रानी प्रवास मुंबई ते विजयदुर्ग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.